बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली विद्युत उपकेंद्राला वादळी वाऱ्यामुळे मोठा फटका बसलाय। विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील अनेक गावात विद्युत पुरवठा बंद आहे। वादळाने पूस येथील कमान एका कारवर कोसळून मोठं नुकसान झालंय। मी सतीश गुडे, सहाय्यक अभियंता, घाटनांदूर महावितरण। काल आणि आज पूस गिरवली या परिसरामध्ये प्रचंड वादळी वारे आणि पाऊस झालेला आहे। यामुळे 220 kV गिरवली इथून आलेली 33 kV घाटनांदूर वाहिनी, या वाहिनीचे अंदाजे 14-15 पोल पडलेले आहेत। त्याच्यामुळं घाटनांदूर आणि जवळगाव हे दोन्ही सबस्टेशन कालपासून बंद आहेत। त्यामुळं अंदाजे 20 गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। आणि आज दिवसभरही आमचे सर्व कर्मचारी, कंत्राटदार यांचे लेबर, आम्ही सर्वांनी मिळून वाहिनीचे काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला। पण आज दुपारी पुन्हा वादळी पाऊस वारा झाल्यामुळं परत नवीन वाहिनीचं म्हणजे नवीन काही पोल परत आज पडले। त्यामुळे पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यामध्ये व्यत्यय येत आहे। त्यातच पाऊस झाला, शेतामध्ये ओल असल्यामुळे पोल उभे करता येत नाहीत, अशा अनेक अडचणी आहेत। पण तरी पूर्ण कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत।